आणि आताची एक महत्त्वाची बातमी समोर येते। थोड्याच वेळात पंकजा मुंडेंची पत्रकार परिषद होणार आहे। नाराज पंकजा मुंडे काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मंत्रिमंडळ विस्तारावर भूमिका स्पष्ट करणार का या विषयाकडे सुद्धा यावर सुद्धा त्या बोलणार आहेत की नाही हे आता पाहावं लागेल। पंकजा मुंडेंच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। यावेळची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। थोड्याच वेळात पंकजा मुंडे पत्रकार परिषद घेणार आहेत। यामध्ये पंकजा मुंडे नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर बोलणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहतोय की केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता, मात्र यामध्ये प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांना स्थान दिलं गेलं नाही। प्रीतम मुंडेंना स्थान दिलं गेलं नाही, त्यामुळे या दोघी सुद्धा बहिणी या नाराज असल्याची चर्चा होती। आपण पाहतोय की पंकजा मुंडे पत्रकार परिषद घेणार आहेत। बाहेर आता कार्यकर्ते सुद्धा जमलेले आहेत। कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू आहे। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे कार्यकर्ते संतप्त असल्याचं पाहायला मिळते। आणि त्यामुळे आता पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका घेणार, कुठल्या मुद्द्यावर बोलणार, कुठल्या मुद्द्यांवर भाष्य करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये विस्तारामध्ये मुंडे यांना डावलल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे आपण पाहतोय की कुठेतरी त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते नाराज आहेत। पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे सुद्धा नाराज असल्याची चर्चा आहे। आपण पाहिलं की सामना या मुखपत्रातून शिवसेनेच्या सुद्धा या मुद्द्याला हात घातला गेला। पंकजा मुंडे यांना कुठेतरी डावललं जातंय असं यातून भूमिका स्पष्ट करण्यात आली। त्यामुळे आता आज पत्रकार परिषद घेऊन पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। प्रीतम मुंडे यांचं नाव चर्चेमध्ये होतं, मात्र त्यांना कुठेही स्थान मिळालं नाही। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांना मंत्रीपदी कुठलंही खातं मिळालेलं नाही आणि त्यामुळे पंकजा मुंडे आणि त्यांचे काही समर्थक हे नाराज असल्याचं पाहायला मिळालं। आणि त्यामुळे आज पंकजा मुंडे नेमकी पत्रकार परिषदेमध्ये कोणती भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्रामध्ये एक स्वतःचं स्थान निर्माण केलं। त्यांनी पदं सुद्धा भूषवली, मंत्रिपदी सुद्धा त्या विराजमान होत्या। पण त्यानंतर प्रीतम मुंडे या खासदार झाल्या आणि खासदार झाल्यानंतर प्रीतम मुंडे यांना दिल्लीमध्ये स्थान मिळेल, दिल्लीमध्ये मंत्रिपदी त्यांची वर्णी लागेल किंवा ती वर्णी लागावी अशी त्यांच्या समर्थकांची, कार्यकर्त्यांची भावना होती। मात्र यंदा सुद्धा प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे कुठेतरी त्यांच्या गोटामध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या भूमिकेवर त्या भाष्य करणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी आहेत रामनाथ दवणे, आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात। रामनाथ, आपण पाहतोय की पत्रकार परिषद घेणार आहेत पंकजा मुंडे, नेमका कोणकोणत्या मुद्द्यावर त्या भाष्य करणार आहेत? नक्कीच आपण पाहतोय की केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि त्यामध्ये कुठेतरी प्रीतम मुंडे यांना स्थान या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मिळेल अशा पद्धतीची माहिती होती। मात्र प्रीतम मुंडे यांना वगळण्यात आल्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याचं बोललं जात होतं। आपण पाहतोय की भाजपामध्ये पंकजा मुंडे यांचे वडील गोपीनाथ मुंडे हे वर्ष कार्यरत होते, नेतेपदी होते। त्याच पद्धतीनं भाजप पक्ष महाराष्ट्रामध्ये त्याच पद्धतीने देशामध्ये वाढवण्यासाठी त्यांची महत्वाची भूमिका होती। अशामध्ये या ठिकाणी प्रीतम मुंडे यांना टाळण्यात आल्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याचं बोललं जात होतं। त्यातही आज आपण पाहतोय की सामनामधून थेट टीका देखील करण्यात आलेली आहे भाजपावरती। कुठेतरी पंकजा मुंडे यांना खतम करण्याचा डाव भाजपाकडून आखला जातोय। या सगळ्या भूमिकांसंदर्भात आज सकाळपासून बातम्या येतात आणि त्याच दृष्टिकोनातून आज पंकजा मुंडे ही आपली भूमिका मांडणार आहेत। आज पंकजा मुंडे या सकाळपासूनच पंकजा मुंडे यांच्या कार्यालयावर या ठिकाणी कार्यकर्ते जमा झाले होते। त्यांनी देखील नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात झाली होती। जोरजोरात घोषणाबाजी देखील कार्यकर्ते देताना पाहायला मिळत होते। पंकजा मुंडे आता कार्यालयामध्ये दाखल झाले आहेत। थोड्याच वेळात पत्रकार परिषद त्या देखील आणि त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करतील। मात्र ही भूमिका नेमकी भाजपाच्या विरोधात। नक्कीच रामनाथ, आपल्यासोबत आहेत सुधीर मुनगंटीवार, भाजपचे नेते। सुधीरजी, आपण पाहतोय की पंकजा मुंडे पत्रकार परिषद घेणार आहेत। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये प्रीतम मुंडे यांना स्थान मिळालेलं नाही, त्यामुळे काहीशी नाराजी असल्याचं बोललं जातंय, याविषयी काय सांगाल? असं आहे, पंकजाताईचं नेतृत्व आणि ज्या कुटुंबाचं प्रतिनिधित्व ज्या महाराष्ट्रामध्ये ते करतात ते गोपीनाथराव मुंडेजी, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेजींचं या पक्षामध्ये अतिशय महत्वाचं योगदान आहे।
चांद्यापासून बांद्यापर्यंत पक्षाचा विस्तार करण्यामध्ये ज्या प्रमुख नेत्यांचं योगदान आहे त्यापैकी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आहेत. मंत्रिपदाच्या संदर्भामध्ये त्यांची काय भावना आहे मग याची माहिती नाही, पण एक गोष्ट मी निश्चितपणे सांगू शकतो की पंकजाताई मंत्रिपद नाही म्हणून नाराज आहे असं म्हणणं त्यांच्या व्यक्तिमत्वावर अन्याय आहे. एखाद्या पदाची इच्छा असणं यामध्ये गैर असण्याचं काही कारण नाही, पण ते पद प्राप्त झालं नाही म्हणून नाराजी ही काही पंकजाताईंना मी अनेक वर्ष ओळखतोय. अतिशय आक्रमकतेने काम करणाऱ्या, समाजहिताचे निर्णय घेणाऱ्या आणि महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नेतृत्वालाही अतिशय उत्तम मान्यता आहे. एक मोठं भविष्य पंकजाताईंना आहे. त्यांचं आता तर वय 42 आहे, म्हणजे अजून साधारणतः जर विचार केला तर 35-40 वर्ष त्यांचं राजकीय जीवन आणि एक कर्तृत्वशाली त्यांचं जीवन आतापर्यंत मी बघितलेलं आहे. म्हणून नाराजी असेल असं मला वाटत नाही, आणि नाराजी ते पत्रकार परिषदेत व्यक्त करतील असंही मला वाटत. अगदी, पण सुधीरजी आपण पाहतोय की गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते, तसंच त्यानंतर पंकजा मुंडे जेव्हा आल्या तेव्हा त्यांनी सुद्धा महिला ग्रामविकास मंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे आणि बंजारा समाजाचे जे प्रश्न आहेत ते तडीस नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे यंदा सुद्धा म्हणजे यावेळेला जर प्रीतम मुंडे यांना जर मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळालं असतं कदाचित ते जास्त फायदेशीर ठरलं नसतं का? नाही, शेवटी हा निर्णय पक्ष नेतृत्वाचा असतो. यामध्ये कोणाला स्थान दिल्या गेलं तर त्याचा किती फायदा, कोणाला स्थान दिल्याने अजून त्याचा उत्तम पद्धतीने काम होऊ शकेल या संदर्भामध्ये काही त्याचं मूल्यांकन, आकलन हे पक्ष नेतृत्व करत असतं. पक्ष नेतृत्व करत असताना याचा अर्थ प्रीतमताईंकडे अजून काही विशेष जबाबदारी देण्याचं निश्चित झालं असेल, किंवा प्रीतमताईंना भविष्यामध्ये यापेक्षाही आपण जो विचार करतो यापेक्षाही मोठं पद मिळण्याची शक्यता आहे. कारण प्रीतमताई सुद्धा एक अभ्यासू, आपल्यालाही माहिती आहे की त्या डॉक्टर आहेत, अतिशय उच्च शिक्षण त्यांनी घेतलं आहे, अतिशय मतदारसंघामध्ये दौरे करत लोकांची कामं करणे, मग NHIचे हस्ते आणले त्यांनी. रेल्वेचे जे रेल्वे स्वातंत्र्यानंतर सुद्धा एकदाही बीडच्या रेल्वे लाईनचा विचार नव्हता, परळीचा, तो केला. मला वाटतं की ठीक आहे, या क्षणी त्या योग्य असताना जर मिळाले नाही तर पुढे येईल, पण शेवटी संधी सर्वांना तर देता येत नाही. किती मंत्री करावे याची एक मर्यादा असते, आणि म्हणून याचा अर्थ प्रीतमताईचं मूल्यांकन कमी झालं असं म्हणता येत नाही. काही गोष्टींमध्ये कधी कधी आपलं नाव आज न येता पुढे येतं. नक्कीच, धन्यवाद सुधीरजी आपण आम्हाला विश्लेषण केल्याबद्दल. तर आपण पाहतोय की आताची मोठी बातमी, पंकजा मुंडे पत्रकार परिषद घेणार आहेत. पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत त्या काही भाष्य करणार का याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तर आपण पाहिलं की आक्रमक झालेले आहेत कार्यकर्ते, पंकजा मुंडे समर्थक आक्रमक झालेले आहेत आणि ते जोरदार कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत आहेत. पंकजा मुंडे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे कार्यकर्ते, समर्थक हे सध्या आक्रमक झालेले आहेत. मुंडे साहेब परत या अशा घोषणा सुद्धा करत आहेत. पंकजा मुंडे आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा प्रकारची घोषणाबाजी सध्या कार्यालयाबाहेर सुरू आहे. हे सर्व कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पंकजा मुंडेंचे पंख पूर्णपणे छाटून टाकले. त्याचबरोबर एकनाथराव खडसे ह्यांना बाद करून टाकलं. जे मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये होते त्या सर्वांना राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्याचं काम
देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून झालं आणि आजही पंकजा मुंडेंना पूर्णपणे राजकारणाच्या बाहेर, समाजकारणाच्या बाहेर भारतीय जनता पक्षाने फेकून दिलेलं आहे. कुठेतरी मुंडे भगिनींना डावण्याचा प्रयत्न या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये दिसून आला. खरं तर आता हे डब्बे बदलून काही चालणार नाही, तर इंजिन जे आहे केंद्रातलं तेच बदलवलं पाहिजे आणि मुंडे परिवारातून जेव्हा काही गोष्टी पुढे येतील त्यावेळेस याच्यावरची प्रतिक्रिया